नमस्कार छात्रों। तो आज हम 10वीं कक्षा हिंदी विषय का दूसरी इकाई में से 9वां पाठ है, जब तक जिंदा रहो लिखता रहो। लेखक है विश्वनाथ प्रसाद तिवारी। इस पाठ की शुरुआत में हमने लेखक का परिचय, उनकी प्रमुख कृतियाँ और गद्य संबंधी जानकारी इसके पहले इस पाठ में हमने देखी थी। इस पाठ में हम दो साहित्यिकों के विचार देख रहे थे। पहला साहित्यिक था विश्वनाथ प्रसाद तिवारी यानी कि खुद लेखक, और दूसरे साहित्यिक है अमृतलाल नागर यानी कि नागर जी। तो यह हमें तिवारी जी और नागर जी से बातचीत का सिलसिला हमने इसके पहले पाठ को बहुत सारा देखा था। तो वह एक दूसरे को अपने साहित्य के बारे में, अपने लेखन के बारे में, सामाजिक राजनीति के बारे में, लेखकों के बारे में, आपके आदर्श के बारे में बहुत सारे प्रश्न उन्होंने एक दूसरे को यानी कि तिवारी जी ने नागर जी को बताए, पूछे थे, और नागर जी सभी सवालों के जवाब देते जा रहे थे। यहाँ तक हमने पन्ना नंबर 83 तक देखा था। अब उसके आगे पन्ना नंबर 84 पर हम देखेंगे क्या क्या कहते। देखिए नागर जी। जगन्नाथ दास रत्नाकर, गोपाल राय गमहरी, प्रेमचंद किशोरलाल गोस्वामी, लक्ष्मीधर वाजपेयी आदि के नाम याद आते हैं। यानी कि इसके पहले उन्होंने पूछा था, तिवारी जी ने पूछा था, नागर जी आप अपने समय के और कौन कौन से लेखकों के संपर्क प्रभाव में रहे हैं। नागर जी आप अपने समय के और कोण कौन से लेखकों के संपर्क में रहे हैं। म्हणजे तुम्ही या तुमच्या काळामध्ये तुमच्या बरोबरीचे असणारे कोणते कोणते लेखक आहेत आणि त्यांच्या लेखकांच्या संपर्कात होता किंवा प्रभावाखाली राहत होता। त्यावेळेस नागरजी सांगतायत, जगन्नाथ दास रत्नाकर नावाचे लेखक होऊन गेले, गोपालराय राय गमहरी नावाचे लेखक, प्रेमचंद, किशोरीलाल गोस्वामी, लक्ष्मीधर वाजपेयी, म्हणजे एवढे लेखक आहेत आणि त्यांचे नावं मला आठवत आहेत। म्हणजे त्यांच्या प्रभावाखाली किंवा त्यांच्या संपर्काखाली किंवा त्यांचा आदर्श माझ्या डोळ्यासमोर होता, असं ते सांगतात बा। माधव शुक्ल हमारे यहाँ आते थे, वे आजानुबाहु थे, ढीला कुर्ता पहनते थे और कुर्ते की जेब में जालियनवाला बाग की खून सनी मिट्टी हमेशा रखे रहते थे। उन्होंने माधव शुक्ल नाम के लेखक का परिचय दिया है। तो वह कैसे है? आजानुबाहु थे। आजानुबाहु म्हणजे काय की ज्यांचे हात उभा राहिल्यानंतर गुडघ्यापर्यंत येतात। म्हणजे ज्यांचे उभा राहिल्यानंतर हात आपल्या गुडघ्यापर्यंत आले पाहिजेत, आपले साधारणपणे मांडीपर्यंत किंवा आपल्या खिशापर्यंत येतात बघा। परंतु ज्यांचे हात गुडघ्यापर्यंत जातात, म्हणजे लांब हात असतात बा अशा लोकांचे, त्याला आजानुबाहू म्हणाई। बाहू म्हणजे हात। तर ते काय करायचे, ढिला कुर्ता म्हणजे नेहरू शर्ट घालायचे आणि नेहरू शर्टाच्या खिशामध्ये ते काय करायचे, जालियनवाला बाग या ठिकाणी झालेले जे हत्याकांड होतं, त्या हत्याकांडातल्या ठिकाणची रक्तानं माखलेली माती ती खिशामध्ये ठेवायची।
म्हणजे या उदाहरणावर आपल्या लक्षात येतंय की त्या काळचे जे लेखक आहेत ते लेखक कशा प्रकारचे होते किंवा त्यांचं जे साहित्य होतं किंवा त्यांचं जे देशप्रेम होतं, हे देशप्रेम किती उच्च कोटीचं होतं हे आपल्या लक्षात येतं बा. म्हणजे एखादा सर्वसामान्य लेखक आपल्या खिशामध्ये त्या काळी घडलेला जालियनवाला बाग हत्याकांड, म्हणजे या ठिकाणी इंग्रजांनी जे जालियनवाला बाग हत्याकांड घडवून आणलं होतं, एक समूह जमला होता तिथं सभेसाठी, आणि त्या समूहावरती एका इंग्रज अधिकाऱ्यानं काय केलं होतं तर गोळीबार करायला लावला होता त्यांच्या सैनिकांना. आणि हे जालियनवाला बाग असं ठिकाण होतं की चारी बाजूनं त्याला उंच भिंत होती आणि एकच बाजू होती बाहेर जाण्यासाठी, एक छोटासा दरवाजा. आणि मग त्या दरवाजामधून त्यांना जाणं सुद्धा, गोळीबार केला चालू, कुणाला सुद्धा जाता आलं नाही. कितीतरी लोक त्या ठिकाणी गोळीबारामध्ये मारली गेलेली होती. आणि मग अशा पद्धतीचा हत्याकांड आणि त्या ठिकाणी घडलेला जो प्रसंग आहे तो देशप्रेम आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. पाहत आपण 1931 से 1937 तक मैं प्रतिवर्ष कोलकाता जाकर शरद चंद्र से मिलता रहा, उनके गाव भी गया. म्हणजे तिथल्या त्या काळच्या एका नामवंत लेखाकडे हे नागरजी सांगतायत की मी 1931 ते 1937 पर्यंत कोलकात्याला जात होतो आणि त्यांना शरदचंद्र यांना मिळत होतो. तिवारी जी, पुराने साहित्यकारों में आप किसको अपना आदर्श मानते हैं? म्हणजे जे जुने साहित्यिक होते पुराणे, त्या साहित्यकांमध्ये तुम्ही कोणाकोणाला आदर्श मानायचा? नागरजी सांगतात बघा, तुलसीदास को तो मुझे घुट्टी में पिलाया गया है. म्हणजे तुलसीदास नावाचे जे साहित्यिक होऊन गेले पुराणे जुनं, त्यांचं साहित्य मी खूप वाचले, त्यांचा मी आदर्श मानायचा असं म्हणता येईल. बाबा श्याम को नित्य प्रति रामचरित मानस मुझसे पढ़कर सुनते थे, श्लोक जबरदस्ती याद करवाते थे. म्हणजे तुलसीदास नावाचे जे पुराणे साहित्यिक होऊन गेलेले आहेत, त्या साहित्यिकानं लिहिलेलं रामचरित्र मानस नावाचे जे साहित्य होतं, हे साहित्य माझे बाबा माझ्याकडून संध्याकाळी दररोज वाचून घ्यायचे, पाठ करून घ्यायचे आणि श्लोक माझे जबरदस्तीनं आठवण करून द्यायचे, मला पाठांतर करून घ्यायचे. तिवारी जी, नागर जी, अपने खंजन नयन में सूरदास के चमत्कारों का बहुत विस्तार से वर्णन किया है, क्या इन पर आपका विश्वास है? नागर जी, नेत्रहीनों के चमत्कार हमने बहुत देखे हैं, उनकी भविष्यवाणियां कभी कभी बहुत सच होती है. सूर्य पंचशती के अवसर पर काफी विवाद चला था कि सूर्य जन्मांध थे या नहीं. सवाल यह है कि देखता कौन है, आँख या मन? आँख माध्यम है, देखने वाला मन है. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला सूरदास नावाचे जे हिंदी साहित्यिक होऊन गेलेले आहेत, त्या हिंदी साहित्यिकाबद्दल तुमची काय आठवण आहे किंवा तुम्हाला त्याच्याबद्दल काय माहिती आहे ते सांगा असं विचारल्यानंतर हे नागरजी सांगतात की सूरदास हे नेत्रहीन होते, म्हणजे त्यांना डोळे नव्हते, आंधळे होते ते थोडक्यात. आणि मग त्याच्यावरती खूप काही भविष्यवाणी चालायची. कधी कधी तर त्यांच्यावरती वादविवाद व्हायचे. मग हे वादविवाद अशा ठिकाणी जाऊन पोचायचे की त्याच्यावरती कितीतरी प्रश्न उपस्थित व्हायचे. आणि मग त्यावेळेस असं यायचं पुढं, आपण डोळ्यानं पाहतो या मनानं, म्हणजे डोळ्यानं पाहणं एक माध्यम आहे, खरं तर आपण मनानंच पाहत असतो. म्हणजे सूरदास नावाचे जे साहित्यिक होऊन गेलेले आहेत जुने, ते आंधळे जरी असले तरी त्यांना दिसत होतं असं या ठिकाणी सांगायचं. म्हणजे त्यांचं मनानं त्यांना दिसत होतं असं ते म्हणतात बघा तिवारीजी. हाँ, तिवारी जी कहते हैं, आपने क्या कभी अपने लिखने की
सार्थकता की परख की है? नागर जी, हाँ, मेरे पास बहुत से पत्र आते हैं मेरे उपन्यासों के बारे में, खास तौर से जिसने पाठ क्रिया प्रतिकारों का पता चलता है। तिवारी जी, नागर जी, आपने भ्रमण तो काफी किया है? नागर जी, हाँ, पूरे अखंड भारतवर्ष का, पेशावर से कन्याकुमारी तक, बंगाल से कश्मीर तक। इन यात्राओं का यह लाभ हुआ कि मैंने कैरेक्टर यानी कि चरित्र बहुत देखे और उनके मनोविज्ञान को भी समजने का मौका मिला. म्हणजे या ठिकाणी तिवारीजींनी विचारलेला जो प्रश्न आहे नागरजींना की तुम्ही पूर्ण भारत भ्रमण केलेलं आहे का, तर ते म्हणतात हो, म्हणजे पेशावरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि बंगालपासून काश्मीरपर्यंत मी सगळा भारत यात्रा केलेली आहे आणि त्यामुळं माझ्यासमोर अनेक जणांची चरित्र आलेली आहेत आणि त्या चरित्रांमुळं मी सगळ्यांचं मनोविज्ञानसुद्धा मला सापडलेलं आहे, पाहायला मिळालेलं आहे. तिवारी जी, अपने समय के लेखकों में आप किन्हें पसंद करते हैं? नागर जी, अगर दिल से पूछो तो एक ही आदमी उसे बहुत प्यार करता हूँ, वह है रामविलास शर्मा. प्रभात कुमार मुखोपाध्याय का संग्रह देशी और विलायती अगर मिल जाए तो फिर पढ़ना चाहूँगा. बदलते हुए भारतीय समाज की सुंदर चित्र है. उसकी कहानियों में टॉल्स्टॉय और चेकव की रचनाएं भी मुझे प्रिय है. म्हणजे या ठिकाणी आपल्याला तिवारीजींनी नागरजीला विचारलेला प्रश्न आहे की तुमच्या काळातले जे लेखक होऊन गेलेले आहेत त्या लेखकामध्ये तुम्ही कोणाला जास्त पसंत करता किंवा तुम्हाला कोणते लेखक जास्त आवडतात. तर त्यावेळेस त्यांनी उत्तर दिलेलं आहे रामविलास शर्मा आणि प्रभात कुमार मुखोपाध्याय. आणि त्यांचं जे साहित्य होतं ते साहित्य देशावर विलायती हे जर आज जरी वाचायला मिळालं तरी मी वाचेल. कारण त्यांच्या साहित्यामध्ये आपल्याला टॉल्स्टॉय और चेकव की रचनाएं भी मुझे प्रिय है असं सांगतात बा. म्हणजे काही विदेशीसुद्धा साहित्यिक टॉल्स्टॉय आणि चेखव नावाची विदेशी साहित्यिक आहेत, त्यांचंसुद्धा साहित्य मला आवडतं आहे असं ते म्हणत आहेत. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जब तक जिंदा रहो लिखता रहो विश्वनाथ प्रसाद तिवारीजींनी या पाठामधून आपल्याला त्या काळचे असणारे अमृतलाल नागर और विश्वनाथ प्रसाद तिवारी हे दोन साहित्यिक किती उच्च दर्जाचे होते, त्यांच्या साहित्यामधला दर्जा किती उच्च कोटीचा होता, त्यांचं देशप्रेम किती मोठं होतं, कोणत्या कोणत्या लेखकांबद्दल त्यांनी आदर्श सांगितलेले आहेत, त्यांचं साहित्य, त्यांची भाषा, त्यावेळीचे लोक, म्हणजे अनेक गोष्टी आपल्याला या पाठामधून त्या काळच्या पाहायला मिळत आहेत. म्हणजे हा पाठ मुळात आपल्याला विश्वनाथ प्रसाद तिवारी जी से तात्कालिक राजनीति, सामाजिक परिस्थितियों, लेखकों आदि के बारे में पूछे गए प्रश्नों से यह पाठ हमें देखने को मिलता है. तो इस पाठ को हम यही समाप्त करते हैं. रह गया जो भाग है, पाठ है, वह अगले पाठ में हम देखेंगे. तभी तक यही रुकेंगे हम. धन्यवाद.